नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा 8 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय सायली पहिल्यांदा अश्विनच्या खोलीत जाते आणि म्हणते अरे अश्विन भाऊजीच्या खोलीमध्ये सुद्धा कोणीच नाही आहे, सगळे कुठे गेले. म्हणून सायली आता प्रत्येकाला ना फोन लावून बघते तर कोणाचाच फोन सायलीला हा लागत नसतो. प्रत्येकाने आपापले फोन आहेत ना तर ते स्विच ऑफ केलेले असतात. सायली म्हणते अरे यांचा फोन बंद आहे, आईचा फोन बंद आहे, सगळीच कसं काय फोन बंद करून बसलेत. म्हणून आता आपण पाहतोय इकडे पूर्णाजींच्या रूममध्ये हे सगळेजण आहेत ना अजूनही प्लॅनिंग करत असतात आणि सायली म्हणत असते मला न सांगता हे सगळेजण कुठे गेले असतील. म्हणून आता काय होतं की जोरात चैतन्य ओरडतो येस येस मला ना आठवलं काहीतरी म्हणून आणि येस येस करत असतो आणि मग तुम्हाला ना अतिशय एकदम ब्रिलियंट माइंड ब्लोईंग आयडिया सुचली. म्हणून माझा अगोदर ऐकून घ्या, मग आपलं ना सेलिब्रेशन एकदम फॅन्टॅस्टिक आपलं होणार आहे. आता ऐकून तर घ्या मी काय सांगतोय ते. असं आता चैतन्य म्हणायला लागतो. अश्विन म्हणते सांग 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 पटकन काय आयडिया. आणि अस्मिता म्हणते आणि या वेळेला जर का काही फालतूगिरी केलीस ना तर मार खाशील. हा अर्जुन म्हणतो अरे आवाज खाली ठेवा ना सावकाश. आता कल्पनाताई म्हणतात हो रे बाबा हो. चैतन्य आता बोल पटकन काय म्हणायचे ते. चैतन्य म्हणतो हो पटकन मी सांगतो ना आपण काय करूया. म्हणून तो त्याचा काहीतरी प्लॅन सांगतो. तो म्युझिकली सांगतो अर्थात आपल्याला ते काही ऐकवलेलं नाही आणि तो प्लॅन कोणालाही आवडत नाही. घरामध्ये सगळेजण म्हणतात काय फालतू प्लॅन आहे हा म्हणून. आणि पूर्णाजींच्या रूममध्ये सगळेजण खूप गोंधळ करत असतात. सायली म्हणत असते की सगळेजण आईबाबांच्या रूममध्ये असतील का इतक्यातच ना सायलीला सगळ्यांचा गोंधळ ऐकायला येतो. आता सायली म्हणते म्हणजे हे सगळे पूर्णाजींच्या रूममध्ये आहेत. अरे मी इथेच तर आहेत ना तर हे सगळे मी जातेच. म्हणून आता सायली त्या रूममध्ये बघायला जाते आणि आपण पाहतो इकडे ना सगळेजणांचा प्लॅन काही ठरत नसतो की सायलीला सरप्राईज काय द्यायचं ते. आणि सगळेजण खूप गोंधळ करत असतात. प्रतापराव म्हणतात चैतन्य ही तुझी आयडिया एकदम फिल्मी आहे, याचा काय उपयोग नाही आहे. सुमन काकू म्हणते हो नाही याच्याने सायली खुश नाही होणार, आपण ना साधंच काहीतरी करूयात. प्रतापराव म्हणत असतात नाहीतर काय. आणि आता अर्जुन म्हणतो अरे तुम्हाला जे काय ठरवायचं ते पटकन ठरवा ना. अस्मिता जोरात ओरडत असते ठरवा ठरवा पटकन. इतकं सायली तिथे येते. आता सायली आली नाही की सगळ्यांची बोबडीच वळते, कोणाला काही बोलावं ते कळतच नाही. सगळेजण फक्त एकमेकांकडे बघून इशारे करत असतात आणि आता गप्पच बसतात सगळे. सायलीच्या लक्षात येते की आता ती आली की सगळेजण अचानक बोलणं बंद केलं म्हणजे गोंधळ होतो तर एकदम शांत झाला. आता अर्जुन लगेच उठतो आणि म्हणतो तू तू इथं कशी काय. तर सायली म्हणते तुम्ही इथे सगळेजण काय करताय. म्हणून आता बघा प्रत्येकजण असं काही एक बनाव कारण द्यायला लागतं ना की बस. सायली म्हणते मी सगळ्यांना फोन पण करून बघितलं, सगळ्यांचे फोन बंद आहेत आणि मग भीती वाटली ना मला तुम्ही सगळे कुठं आहात म्हणून. तर कल्पनाताई म्हणतात अगं त्यात घाबरण्यासारखं काय आहे. अगं मी आपली सहजच पूर्णाई ठीक आहेत की नाहीत ना ते बघायला आले होते. पूर्णाजी म्हणतात हो 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 म्हणून. आता चैतन्य हो हो करत असतो, सगळेच हो हो करायला लागतात. आता प्रतापराव म्हणतात हो ना आणि मी आमच्या रूममध्ये गेलो आणि तिथं बघतो तर कल्पनाच नव्हती. मग म्हटलं चला पूर्णाईच्या रूममध्ये असेल म्हणून मग मी पण आलो इकडे नाही का. आणि चैतन्य म्हणतो आणि मग मी बघितलं की प्रताप काका ना घाई गडबडीत कुठेतरी चाललेत. मग मला असं झालं की अरे हे कुठे चालले असतील म्हणून मी त्यांच्या मागे गेलो आणि बघूया यांना काय झालं ते. तर ते इथं आले होते म्हणून तर मी या रूममध्ये आहे म्हणून. आता बघा प्रत्येकजण असं काही बनाव कारण देत असताना सायलीला की ते इथं आलो म्हणून. आता आता अश्विन विचार करायला लागतो अरे पण मी का आलो इथे म्हणून. आणि आता मग विचार करतो आणि म्हणतो हां ते चैतन्य मग अशी खूपच मला डाऊन दिसत होता ना, मला वाटलं की त्याला बरं नाही की काही आहे. चैतन्य म्हणतो मी. तर अश्विन म्हणतो हो तू डाऊन दिसत होता. चैतन्य म्हणलं की बघा अशी काही तोंड करतो की हो हो असेल म्हणून. आता अश्विन म्हणतो मग काय घरचाच डॉक्टर आहे म्हणून म्हटलं की चला बघून येऊया आपण चैतन्याला काय झालंय ते असं म्हणायला लागतो. आता सायली ना सगळ्यांकडे बघत असते. सुमन काकू म्हणते आणि मी ना कल्पना वहिनी इथे आले ना त्याच्या आधीपासूनच मी पूर्णांशी गप्पा मारत ना इथेच बसलेले होते. आता प्रत्येकजण आपापलं कारण सांगताय. तर आता पूर्णाजी म्हणतात अगं हो आणि त्याच्या अगोदरपासूनच तर मी इथं होते म्हणजे रूमच माझी आहे ना गं, मग तर मी इथेच असणार ना आहे का नाही. आता असं सांगत असते. आता अस्मिता म्हणते की मी ते अगं सायली काय झालं ना की स्मित आलाय का तर ते बघायला आले होते मी इथे. आता सगळेच आश्चर्यचकितच होतात स्मित आणि स्मित कसाच येईल. तर सायली म्हणते स्मित आणि चालत इथे येईल. तर अस्मिता जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते की नाही ग काही काय स्मित कसा चालत येईल तो. अगं मला वाटलं की मम्मा घेऊन आली असेल ना इकडे म्हणून मग मी पण इकडे आले. तर आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की स्मित तर पाळण्यामध्ये झोपलाय ना माझ्या रूममध्ये म्हणून. आता असंही अस्मिता आता कारण सांगते. सायलीच्या लक्षात येते की प्रत्येकजण आज तिच्याशी खोटं बोलतोय म्हणून. सायली म्हणते प्रत्येकजण तुम्ही असे गोंधळलेले का दिसताय बरं, मला असं का वाटतं की तुम्ही सगळेजण गोंधळलात म्हणून. आता बघा कोणाला काही कळत नसतं की काय उत्तर द्यावं ते. सायली म्हणते इथं नक्की काय घडते ते मला सांगाल का तुम्ही प्लीज. तर अर्जुन म्हणतो अगं हां अश्विन खूप डिस्टर्ब होता ॲक्च्युली होणार आहे अश्विन म्हणून. आता अश्विनला काही म्हणजे निराश असल्यासारखं तोंड करता येईना. पण अर्जुन म्हणतो अगं म्हणून तर मी सांगितले की तू पूर्णाजीकडे जा तिच्याजवळ बस आणि बोल तिच्याकडे म्हणून. आणि आता अर्जुन आता अश्विनला ना नाईलाजाने ना असं नाराज असल्यासारखा चेहरा करावा लागतो.
सायली म्हणते आता अश्विनला जरा बरं वाटेल ना म्हणून आम्ही इथे आलो सगळेजणच अश्विनशी बोलायला. सायली म्हणते मग मला पण सांगायचं ना, मी पण आले असते ना इथे. तर अर्जुन म्हणतो अगो तू बायको दमली होतीस ना, मग तू म्हणालीस की मी जाऊन पडते जरा आराम करते, मग म्हणून तुला सांगितलं नाही ग, बाकी काही नाही असं अर्जुन म्हणायला लागतं. पण बघा सायलीला ना आज कन्फर्म डाऊटच येत असतोय. आता सायली येते अश्विनच्या समोर आणि म्हणते की अश्विन भाऊजी म्हणून आता सायली ना अगदी सिरियसली बोलायला लागते. हां पण यांची सगळी तर ना सगळी चेष्टा सुरू असते. आपण पाहतो की सायली येते अश्विनच्या समोर आणि आता अश्विनला म्हणायला लागते की अश्विन भाऊजी मला मान्य आहे की तुम्हाला खूप मोठं दुःख आहे म्हणून, आणि हे सगळं विसरणंसुद्धा खूप अवघड आहे, पण तरीसुद्धा ना तुम्ही तुमचं दुःख विसरू शकत नाही आहेत हे तर मला माहितीच आहे. पण अश्विन भाऊजी प्लीज तुम्ही बोलत जावं. काय आहे ना की तुम्ही कोणाकडे सुद्धा ना मनच मोकळं करत नाही आहे, म्हणून आहे ना तुमच्या बाबतीत हे असं घडतं आहे म्हणून. आता अर्जुन इशारा करत असतो की अरे चेहरा पडलेला कर म्हणून, आणि अश्विनला काही करता येईना. सायली म्हणते हे बघा तुम्ही माझ्याशी ना बोलू शकता, हे बघा मी तर तुमची वहिनी आहे आणि आता तर तुमची आत्तेबहीणसुद्धा आहे की नाही, मग तर तुम्ही मला बोलू शकता ना. आता सायली म्हणते की कधी बोलावं असं वाटलं तर बोलणार ना माझ्याशी. तर अश्विन बघा आता लगेच म्हणतो हो वहिनी तू म्हणतेस ते पटतंय हां मला म्हणून, आणि या सगळ्या गोष्टीचा अर्जुन आणि चैतन्याला खूप हसू येत असतं. आता अश्विन म्हणतो पूर्णाजीने सुद्धा माझी समजूत काढली, आता जरा मला बरं वाटते म्हणून अश्विन सांगतो. चैतन्याला काही हसू आवरत नसतं. अश्विन म्हणतो की त्यामुळे मी आता दुःख करत नाही हां बसणार म्हणून. सायली म्हणते बरं ठीक आहे म्हणून. आता बघा आता काय होतं की प्रतापराव म्हणतात चला चला मग अश्विनला बरं वाटतंय, मग आता चला चला कामं करूयात आपण बाहेर जाऊयात चला. असं करून एक आहेत ना पूर्णाजीच्या रूममधून सगळेच बाहेर पडतात. सायली म्हणत असते अहो थांबा, पण अश्विन भाऊजी ऐका, कोणीच थांबत नाही, सगळेजण ना बाहेरच निघून जातात. आता सायली एकटीच उरते ना. आता सायली बोलायला जाते पूर्णाजींना, तर पूर्णाजी म्हणतात अगं बरं झालं सगळे गेले ते, मला ना आता एक तासभर तरी ना चांगलं झोप काढता येईल बाई, जरा पडतेच मी. इतक्यातच अर्जुन येतो आणि म्हणतो सायली चल अगं बाहेर चल, पूर्णाजीला आराम करू देत. सायली म्हणते आपण मला पूर्णाजीशी जरा बोलायचं आहे ना. तर अर्जुन म्हणतो नको 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 पूर्णाजी तू झोप झोप झोप, आणि चल चल करून सायलीला ना बाहेर घेऊन जातो. आता पुन्हा आपण सीन पाहतोय तो म्हणजे सचिनचा. आता इथे सचिनने महिपतला विचारलेलं असतं की अण्णा तुम्ही खरंच नक्की बदललात का नाहीत, आणि महिपत काही नाही बोलतात तिथून निघून गेलेलं असतं. आणि आता सचिनच्या लक्षात आलं असतं की अण्णा इथे कपाटात काहीतरी करत होते. आता हे आपण खालच्या भागात पाहिलेलं आहे. आता बघा त्याच्या पुढे काय होतं की सचिन आता जिथे महिपतनी काही ठेवलंय ना त्या ड्रॉवरमध्ये उघडतो आणि त्याला ना तिथे एक सुरा सापडतो. आता तो सुरा बघून आहे ना सचिनच्या सगळं लक्षात येतं. त्याचं असं म्हणजे त्याला असं वाटतं की महिपत आहे ना हे सगळं बदलण्याचं नाटक. सचिन तो सुरा हातात घेतो आणि म्हणतो अरे वा, म्हणजे मगाशी तर अण्णा कपाटामध्ये सुरा ठेवत होतो तो तर, आणि मारे म्हणत होते की मित्र आता अवजारांना हातच लावत नाहीये म्हणून. मग अण्णा हा सुरा तुमच्याकडे काय करतोय तुमच्या कपाटामध्ये, असा हा सचिन ते सुराकडे बघून एकटाच बोलायला लागतो. आणि बघा आता आपण पाहतोय पुन्हा लगेचच दुसरा सीन. सायली आता हॉलमध्ये येते आणि आता सगळे सुभद्रा हॉलमध्ये बसलेले असतात ना. तर सायली म्हणते हे काय आई बाबा कुठे गेलेत म्हणून. आता कल्पना येतात आणि म्हणतात त्यांना त्यांची लाडकी तन्वी खूप वर्षांनी भेटली ना म्हणून ना ते दोघं जण सुद्धा मंदिरात गेलेत, आणि आता तू आलीस ना म्हणून ते ना अभिषेक सुद्धा करणार आहेत देवाला म्हणून. आता बघा प्रतापराव इकडे चैतन्य सगळ्यांचे ना इशारे चालू असतात अर्जुनचे वगैरे. आता कल्पनाताई म्हणतात काय ना की मधुभाऊंना सुद्धा इतक्या वेळ बसवलं नसतं ना, मग त्या मधुभाऊंना आणि कुसुमताईला सुद्धा घेऊन घरी गेले. इतक्यातच ना जोरात प्रतापराव ओरडतात हां म्हणून. आता सायली लगेच सायली आणि सगळेजण बघायला लागतात ना की अरे आता यांना काय आयडिया सुचली म्हणून. आता बघा आपण पाहतोय की लगेच सायली म्हणते म्हणजे बाबा म्हणून बोलायला जाते. तर अर्जुन म्हणतो बायको मेडिसिन, हां अगो मेडिसिन बाकी येत नाही, घेतलीत का तुझी तू. सायली म्हणते नाही. अर्जुन म्हणतो चल 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 मेडिसिन घ्यायचीत ना. तर सायली म्हणते अहो थांबा ना आधी, बाबा काय सांगतात ते तर ऐकू देत मला. आणि बाबा तुम्ही बोला बरं. आता प्रतापराव तर काही सुधरत नाही की काय बोलावं म्हणून. ते म्हणतात नाही नाही मी 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 कुठे काय बोललो, अगं मला पण तेच विचारायचं होतं की सायली गोळ्या घेतल्यास का गं म्हणून. आता सायलीच्या लक्षात येतं की हे काही बोलतायत म्हणून. आपण पाहतोय पुढे की आता सायलीला ना पक्का आज यांचा सगळ्यांचा डाऊट आलाय. सायली म्हणते नक्की ना. प्रतापराव म्हणतात अगं हो आणखीन काय असणार आहे म्हणून. आता बघा आता आपण पुढे पाहतोय की कल्पनाताई म्हणत असतात सायली जा बरं गोळ्या घे म्हणून. इतक्या चैतन्य जोरात ओरडतो हां आली आयडिया म्हणून. आता लगेच सायली पण दचकते ना एकदम, इतक्या जोरात आता चैतन्य ओरडतो हां करून. अर्जुन म्हणतो अरे काय हे सगळं. सायली पण म्हणते चैतन्य भाऊजी काय हे सगळं. तर चैतन्य म्हणतो पाय मुरगळला माझा. सायली म्हणते असा जागच्या जागी उभ्या उभे पाय मुरगळला तुमचा. तर चैतन्य म्हणतो हो ग काय करणार ना माझा पायच मुरगळला म्हणून. आता नाही हे सगळ्यांचे ड्रामे आहेत ना सायलीच्या लक्षात येतात. अर्जुन म्हणतो अगं होतं असं याला, हे
बाहेर ना ऑफिसमध्ये असं होतं, याला ना कोर्टात सुद्धा असंच होतं गं, याचा सारखा पाय मुरगळतो, चल चल तुझं बाहेर बघतो असं अर्जुन म्हणायला लागतो. आता कल्पनाताई म्हणतात अगं जाऊ देत ना, तू त्याच्याकडे नको लक्ष देऊ, हे बघतो आधी ना गोळी घ्यायला चल म्हणून. आणि आता काय होतं की अर्जुनच्या लक्षात येतं, अर्जुन काय करतो की त्यांचा जो सुभेदार फॅमिलीचा जो व्हॉट्सअप ग्रुप असतो ना, आता त्याच्यावरती अर्जुनला एक मेसेज टाईप करतो. आणि अर्जुनने जसा काय मेसेज टाकला की सगळ्यांचेच मोबाईल एकदम मेसेज पडतो आणि सगळ्यांचे ट्यून्स वाजायला लागतात. आता सायलीचे हे सगळं लक्षात येत असतं की यांचा काय प्रकार चालू आहे ते. आता सगळेजण लगेच मोबाईलकडेच बघायला लागतात. आता प्रत्येकजण मोबाईलकडे बघतं तर अर्जुनने सगळ्यांना मोबाईलमध्ये वरती मेसेज पाठवलेला असतो. आणि सायली बघते तर प्रत्येकजणाच्या हातात मोबाईल आणि प्रत्येकजण मेसेज एकाच वेळेला सगळ्यांना मेसेज आलेला असतो. आणि सायलीला आश्चर्य वाटतं. आता अर्जुनने मेसेजमध्ये लिहिलं असते की कोणतीही तन्वीचं सेलिब्रेशन करण्याची म्हणजे काही कोणालाही आयडिया सुचत नाही आहे, तर प्लीज ना तुम्ही ना आता सध्या सगळेजण शांत बसा, असा काहीतरी मेसेज अर्जुनने केलेला असतो. आता सायली म्हणते काय हो तुम्हा सगळ्यांना एकाच वेळेला कसं काय मेसेज आला बरं म्हणून. आता असं म्हणल्यानंतर पटापट सगळेजण आपापला मोबाईल आता ठेवून टाकायला लागतात, अस्मिता वगैरे सगळं. आणि आपण पाहतो की नाही नाही हो नाही असं काहीतरी सगळेजण म्हणायला लागतात, म्हणजे सगळे गोंधळलेलीच अवस्था आज दाखवलेली आहे. आजचा भाग हा संपूर्णपणे असं ह्या सगळ्या गोंधळातच दाखवलेला आहे. तर ही प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेली रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि काय ना की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. अजून आपले 1000 सुद्धा सबस्क्राईबर होतच नाही आहेत, गेले 7 ते 8 महिने झाले. आपण पाहतोय की आता अश्विन पुन्हा मोबाईलमध्ये बघण्याचं नाटक करायला लागतो. आता सायली म्हणत असते की काय म्हणजे काय झालंय म्हणून, तर अश्विन आता मेसेज करतो पुन्हा एकदा त्यांच्याच ग्रुपवरती. पुन्हा सगळ्यांचे मोबाईल वाजायला लागतात की दादा हे तू जी काही करतोयस ना हातवार येते ते ग्रुपवरती सांग, तुझं बोलणं काही कळत नाही म्हणून. आता पुन्हा सगळेजण मोबाईल बघतात. सायलीला पुन्हा सगळ्यांचा डाऊट येत असतो, कारण अश्विन आणि अर्जुन हे दोघंजण सुद्धा ना फॅमिली ग्रुपवरती पुन्हा चॅटिंग करत असतात. सायली म्हणते माझ्या पाठीमागे ते काही शिस्त आहे का, तर लगेच अस्मिता म्हणते अगं काही काय, अगं असं अजिबात काही नाही आहे, कशाला काही शिजेल तू तर ना सायली, अगं तुला असं का वाटतंय गं की काहीतरी ते शिजत असेल म्हणून. सायली म्हणते खरं तर मागापासूनच आहे ना मला इतना जरासा संशयच येतोय. आणि पुढे म्हणायला लागते की सुमन काकूकडे वगैरे बघते तर सगळेजण सायलीशी कुठं बोलत असतात. अर्जुन काय करतो की आता पुन्हा एकदा ग्रुपवरती मेसेज टाकतो. आता असा मेसेज टाकते की सगळ्यांनी आपापले फोन सायलेंट करा म्हणून. आणि बघा पुन्हा सगळ्यांच्या ट्यून्स वाजायला लागतात. पुन्हा सायलीच्या लक्षात येतं की प्लीज सगळ्यांनी आपले फोन सायलेंट करा. आता सगळेजण पटापट फोन सुद्धा सायलेंट करतात. आणि सायली आता पुन्हा एकदा सगळ्यांकडे बघायला लागते. आणि आता सगळ्यांनी फोन सायलेंट केलेत हे पण आता अश्विनच्या लक्षात येतं. अश्विन तर आता चिडतोच अर्जुनवरती. अश्विन म्हणतो अगं सायली वहिनी तसं काही नाही आहे, आम्ही जस्ट असंच मोबाईल बघत होतो. इतक्यातच अर्जुन पुन्हा एक मेसेज टाईप करतो आणि चैतन्याला इशारा करत असतो की हा मेसेज बघ म्हणून. आता बघा चैतन्य जोरात मेसेज वाचायला लागतो तर अर्जुन आहे ना एकदम त्याला म्हणतो अरे काय. आता चैतन्य पुन्हा स्लो मेसेज वाचतो की आता मी काहीतरी कारण काढून बाहेर पडतोय आणि मेन गेटवरती तुम्ही सुद्धा सगळेजण काही कारण काढून या म्हणून. आता असंच मेसेज आल्यानंतर सगळेजण एक कारण काढतात आणि आता सगळेजण तिथून निसटतात. आता बघा सुरुवातीला तर अर्जुन लगेच उठतो आणि म्हणतो चला डॅड मला नाही का महत्त्वाची इम्पॉर्टंट मीटिंग आहे तर आपण जाऊया तिकडे. आणि चैतन्यला म्हणतो सॉरी चैतन्य चल ना आपल्याला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, चल 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 असं करून नेत असतो. आता चैतन्याला सुद्धा ना अर्जुन आता बाहेर घेऊन जातो. आता प्रतापराव तर लगेचच म्हणतात की कल्पना अगं मला पण फॅक्टरीमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे तर मी पण तिकडे निघालो. हां तर कल्पनाताई म्हणतात की अहो मला जरा मार्केटमध्ये काम आहे तर मला तुम्ही सोडाल का तिकडे. प्रतापराव म्हणतात हो चल ना तिकडे जाऊयात म्हणून. सायली म्हणत असते आई बाबा मी पण येते ना तुमच्यासोबत, काय ना की मला सुद्धा ना तुमच्यासोबत यायचे आणि मी लहानपणी मला लहान असताना आवडायचं ना तुमच्याबरोबर मार्केटला यायला, तसंच मला सुद्धा आता येऊ द्या ना म्हणून. तर कल्पनाताई म्हणतात हो चल चल काही हरकत नाही चल. आता त्यांना आता काही बोलताच नाही. इतक्याच अस्मिता म्हणते सायली ऐक ना अगं मला आठवलं ना की माझं बँकेमध्ये काम आहे तर ते करायला नको का, तू एक काम कर तू जर स्मितला बघतेस का मी लगेच येणार आहे. अगं थोड्या वेळात मी लगेचच परत येते म्हणून आहे ना. आता स्मिता काय करते की स्मितला देते सायलीकडे आणि म्हणते घे 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 त्याला घे लगेच म्हणून. आता सायली स्मितला घेते. आता बघा पुढे काय करते की लगेचच अस्मिता आली म्हणून आता बाहेर निघून जाते. आता तिथे फक्त ना सुमन काकू असते. सुमन काकू म्हणते वहिनी मी पण येते हां तुमच्यासोबत चल चल करून. आता प्रतापराव कल्पनाताई आणि सुमन तिघीजण सुद्धा आता बाहेर पडतात. आता उरतं फक्त अश्विन. अश्विन म्हणतो हां अगं सायली वहिनी मला ना मग एक महत्त्वाचे हे आलं आहे गं, असं तसा अश्विनला बोलताही येत नाही. अश्विन म्हणतो की वहिनी मला सुद्धा हॉस्पिटलला जायचं आहे, माझा एक पेशंट आहेत घास खूप, तर मी लगेच येतो हां जाऊन येतो जातो करून. आता सायलीला काहीच बोलूच देत नाही. आता अश्विनसुद्धा तिथून बाहेर पडतो. आता बघा सायली म्हणते अरे सगळ्यांचे मोबाईल एकाच वेळेला वाजले आणि सगळ्यांना एकाच वेळेला बाहेर सुद्धा पडायचं आहे, अरे हे काय सगळं चालू आहे. आणि म्हणते की या सगळ्यांचं नक्की काय चाललंय असं ही सायली म्हणत असते. आता बघा आता आपण पाहतोय सगळेजण जातात आणि आता एका साईडला घराच्या बाहेर ना चर्चा करायला उभे राहतात.
आता आपण पाहतो की अस्मिता म्हणत असते आपण हिमाचल उत्तर प्रदेश असं कुठंतरी 7-8 दिवस जाऊ देत का. प्रतापराव म्हणतात नाही ग 7-8 दिवस काय करायचे. आता चैतन्य म्हणतो अगं तुला गोलूला घेऊन तर ये ना, गार्डनमध्ये जायचं नव्हतं ना, आता तर हिमाचलला निघालीस. आता सगळीजण म्हणत असतात अरे सावकाश सावकाश चैतन्य हळू बोल म्हणून, आणि पुन्हा हे सगळे प्लॅनिंग करायला लागतात. आता आपण पाहतोय की सायली इकडे स्मितला घेऊन आहे ना बोलत असते, काय झालं स्मित तुला, आणि मामा बाहेर गेली आणि घरातली सगळेच गेली आहेत, आजी आजोबा सगळे बाहेर गेले आहेत. ठीक आहे आता आपण काय करायचं, आपण बागेत जायचं का, आपण बागेतली छान छान फुलं बघायचे का, असं स्मितला म्हणत असते. आणि म्हणते की आपण काय करूयात की बागेत जाऊया, फुलांना बघायचंय, चला चला आपण जाऊया. हा पण पाऊस आहे बाहेर, पाऊस पण बघायचा आहे का स्मित, चला हा बाबू काय होतंय, असं करून ये ना त्याला गोड बोलून ये ना आता बाहेर घेऊन जात असते. आता स्मितला बाहेर घेऊन जाते इतक्यातच आहे ना तिला आवाज येतो की आता सगळेजण येत नाही एका कोपऱ्यामध्ये सगळं प्लॅनिंग करतायत म्हणून. आता सायली म्हणते की अरे हे तर सगळे इथेच आहेत, आणि मग हे तर म्हणले होते ना की सगळ्यांना बाहेर जायचंय म्हणून. सायलीच्या लक्षात येतं आणि सायलीला इतका राग येतो ना की नक्कीच तिच्यापासून काहीतरी लपवत आहेत म्हणून. सायली म्हणते अरे हे तर सगळे इथे आहेत म्हणून, आणि म्हणते की ठीक आहे तर आता बघा नक्की यांचं ना काहीतरी चाललेलंच आहे म्हणून. आता सायली येते आणि लगेचच आहे ना चैतन्याला लगेच पाठीमागून हात लावते, आणि चैतन्य म्हणते थांब ग जरा 1 मिनिट, आणि नंतर लक्षात येतं की सायलीच आहे म्हणून. सगळेजण घाबरतात ना एकदम सायली आली म्हणून. आता इतके सगळेजण चपापतात ना की सायली म्हणते तुम्ही सगळे इथे काय करताय म्हणून, काय चाललंय तुमचं हे सगळं. तर आता तेच एकमेकाला विचारायला लागतात काय चाललंय करून. फायनली अस्मिता म्हणते मला पण माहीत नाही आहे की नक्की काय चाललं आहे ते. आता बघा सायली म्हणते हो तुम्ही सगळे कायच बोलतायत. अर्जुन म्हणतो की नाही काहीच चालू नाही आहे. सगळे पुन्हा तेच बोलायला लागतात की काही नाही करून. आणि ना आता सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणते काय हो बाबा तुम्हाला तर फॅक्टरीत जायचं होतं ना, तुमची तर खूप महत्त्वाची मीटिंग होती ना. तर प्रतापराव म्हणतात अगं हो मी निघालोच होतो मीटिंगला, पण बघ ना अगं फोन आला ना त्यामुळे मीटिंग पोस्टपोन झाली म्हणून, आणि मग आम्ही गेलोच नाही, आम्ही थांबलो इथं असं म्हणते. आता सायली म्हणते अश्विन भाऊजी अहो तुमचा तर पेशंट खूप सिरियस होता ना. अश्विन म्हणतो माझा पेशंट तर इतक्यातच पाठीमागून सगळेजण म्हणतात की गेला म्हणून. अश्विन म्हणतो अरे गेला म्हणजे माझ्या औषधाने बरा होऊन तो घरी गेला ग, बाकी काही नाही. आता लगेच कल्पनाताई म्हणतात वा अश्विन औषध अगदी तो मस्तच देतो जा म्हणून. सगळेजण नादी लावतात एकमेकांना हे कळतं. आता सायली म्हणते अस्मिता तुला तर बँकेत जायचं होतं ना गं, ते काय झालं म्हणून. तर अस्मिता म्हणते हां अगं त्याचं काय झालं ना की ते बँक मॅनेजर आहे ना आज त्याने सुट्टी घेतली अचानक, हे माझ्या लक्षात आलं म्हणून आहे ना मी बँकेत गेलीच नाही ग, तू दे ना इकडे स्मितला दे माझ्याकडे असं म्हणून. आता अस्मिता काय करते स्मितला घेते, पण सायलीचा संशय काही अजून गेलेला नसतो. सायली म्हणते तुम्ही ना नक्कीच काहीतरी इथे प्लॅन करताय म्हणून. सायली म्हणते काय हो तुमची तर मीटिंग होती ना परांजपेची, त्याचं काय झालं. अर्जुन म्हणतो होती ना मीटिंग होती ना, ते कोर्टात मीटिंग होते. दोघे अश्विन आणि चैतन्य म्हणतो अरे काय पाऊस, कसला पाऊस पडायला लागला ना सगळीकडे पाऊस. चैतन्य तर म्हणतो अरे ट्रेन बंद आहे, बस बंद आहे, सगळं बंद आहे, सगळीकडे पाणीच झालं म्हणून. सगळेजण सांगायला लागतात की पाऊस किती जास्त पडलाय म्हणून. चैतन्य म्हणतो अगं पाऊस इतका पडलाय ना त्यामुळे ते कोर्ट म्हणले की आज आहे ना आपण कोर्टाला सुट्टी घेऊया, उद्या कोर्ट घेऊयात. सायली म्हणते अरे वा पावसामुळे कोर्टाला आणि सुट्टी. सगळेजण म्हणतात हो ना. चैतन्य तर म्हणतो बघ ना वेडीच आहेत की नाही कोर्टसुद्धा, त्यांनी पण आज सुट्टीच घेतली. सायली म्हणते तुमच्यापैकी ना कोणाला सुद्धा ना अजिबात अभिनय करता येत नाही आहे, मला स्पष्ट कळतंय की तुम्ही सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवताय आणि काहीतरी प्लॅन करताय म्हणून. सायली आता जोरात सगळ्यांना रागवते आणि म्हणते तुम्ही का सांगत नाही येत नक्की काय झाले ते. कल्पनाताई म्हणतात अगो लपवतोय, आणि आम्ही कुठे काय लपवतोय, आम्ही काहीच लपवत नाही आहेत. सायली म्हणते की नाही तुम्ही लपवतायच आहे, मग तुम्ही ते काय करताय सांगा. तर सगळ्यांना काही बोलताच येत नाही ते काय करताय म्हणल्यानंतर ते सगळेजण करायला लागतात. सुमन काकू म्हणते कल्पना वहिनी मला म्हणाले की ते नवीन कुंड्या ठेवल्यात, आणि आता सगळेजण चैतन्य वगैरे म्हणतात काय सुंदर कुंड्यात वा मस्त झाडं आलेत म्हणून, आणि केवढी फुलं लागलीत म्हणून. आता अर्थातच ती शोची झाडं असतात, त्याला फुलं कशी येतील. आता सायली म्हणते सुमन काकू तू तर ना खोटं बोलूच नकोस, तुला तर अजिबातच येत नाही. अरे काहीतरी सिरियस झालंय का, मला ना आता टेन्शन यायला लागलंय. अर्जुन म्हणतो अगं काही टेन्शन घेऊ नको, काही सिरियस झालेलं नाही आहे. आणि हे बघ खरं सांगतोय ना, आणि मी तर तुझ्यापासून कधी काय लपवतो का, कधीच नाही. आणि असं जेव्हा अर्जुन म्हणतो ना मी काय लपवतो का, लपवणार आहे का मी नाही. तर सायली म्हणते लपवण्यात तर ना तुम्ही सगळे जास्त माहीर आहात. तर सगळेजण अर्जुनलाच रागवायला लागतात. अर्जुन अरे काय लपवतोयस तू सायलीकडून. सायली म्हणते हे बघा मला सगळं कळतंय हां, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय आणि मला काही सांगत नाही येत म्हणून. आता अर्जुन म्हणतो की नाही काहीच सांगत नाही आहे अगं, आम्ही काही प्लॅन करू आणि मग तुला सांगणार नाही असं कसं होईल, शक्य तर आहे का असं अर्जुन म्हणायला लागतो. सायली म्हणते मला माहीत नाही तुम्ही मला का सांगत नाहीत ते, पण ठीक आहे हरकत नाही, तुम्हाला मला काही सांगायचं नाही आहे ना, नका सांगू मग असं म्हणून. सायली तर रागारागाने तिथून निघून जाते आणि म्हणते की जातेच मी. सगळेजण म्हणतात अगं थांब, पण ती काही थांबत नाही आणि आता ती आतमध्ये निघून जाते. आता अर्जुनला येतं ना टेन्शन. अर्जुन लगेचच म्हणतो अरे माझी बायको चिडली ना, रुसली ना, तुम्ही ना पटापट आहे ना काही ती प्लॅनिंग करतच नाही, काही ठरवतच नाही आहेत, बघितलं
बघितलं ना आता तुम्ही की डेली करताय ना प्लॅनमध्ये म्हणून माझी रुसली ना बायको. सगळेजण अर्जुनला रागवत असतात, अरे आम्ही कुठे काय डेली करतोय म्हणून. आणि आता सुमन काकू म्हणते, हे बघ ती तुझ्यावर जास्त वेळ काही राग धरून ठेवणारच नाहीये. आणि कल्पनाताई म्हणतात, अरे पण तिची समजूत तर काढायलाच हवी ना म्हणून. आणि बघा आता हे सगळ्यांचा आणखीनही गोंधळ सुरूच असतो आणि आतमध्ये ना सायली आता रुसून बसलेली असते की तिच्यापासून सगळं लपवत आहेत म्हणून. आणि ठरलं तर मग चाचा हा भाग आहे ना इथेच संपतो. आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये पुन्हा एकदा ना पूर्णाजी असं छान गाणं म्हणत असतात, तू येता सायलीच्या पावलांनी घर मोहरून आले, असं छान असं गाणं पूर्णाजी म्हणत असतात. आणि सगळेजण सायलीच्या आणि अर्जुनच्या अंगावरती फुलांचा पाकळ्या वगैरे टाकून आहे ना त्यांना म्हणजे असं छान वेलकम करतात सायलीचं. आणि सायली ना हे सगळं पाहून भारावून गेलेली असते. अर्थातच उद्याचा भाग खूप छान होणार आहे, तर पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.